बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। भारतात सर्वप्रथम डॉक्टर प्रकाश शेडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांसाठी ऑन द स्पॉट मेडिकल हेल्थ चेकअप करून देण्याची सुविधा साकारली असून याचा मोठ्या प्रमाणात कामगारांना आणि कंपनी चालकांना फायदा होणार आहे। अतिशय वाजवी दरात ही सुविधा देण्याचे काम ओम गगनगिरी हॉस्पिटल हेल्थ सर्व्हिसच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश शेडगे हे देणार असून दिनांक 15 जुलै 2024 रोजी रेल्वे येथील या हेल्थ सर्व्हिसचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रदेश सदस्य सुमित मोरे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई रिपाई अध्यक्ष महेश खरे, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पनवेल महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, प्रभारी मोहनीश गायकवाड, रिपाई नेते मोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर प्रकाश शेडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांची आरोग्य तपासणी शासन नियमानुसार बंधनकारक असल्याने मात्र एकाच वेळी शेकडो कामगारांची तपासणी करण्यात वेळ जाऊन कंपनीच्या कामावर याचा परिणाम होतो। कंपनीचा आणि कामगारांचा वेळ वाचवण्यासाठी आणि कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी ओम गगनगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून चेकअप बसच्या माध्यमातून जागेवर जाऊन कामगारांची विविध आरोग्य चाचणी तपासणी करण्याची संकल्पना आणली असून उल्वे येथे आज तिसरे युनिट स्थापन करण्यात आलं। या युनिटचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं। जर आपल्याला आपली प्रकृती ठेवायची असेल बरी तर तुमच्यासाठी हजर आहे ओम गगनगिरी। ओम गगनगिरी संकल्पना डॉक्टर प्रकाश शेडगे यांचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अत्यंत जवळचा संबंध आहे। कामगारांची गरिबांची सेवा करायची। मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंटला किंवा टेस्टिंगला बरेच पैसे लागतात, त्यामुळे अत्यंत अल्प दरामध्ये अनेक ज्या ब्लड टेस्ट आहे, इतर काही सगळ्या ज्या टेस्ट आहे, एक्सरे आहे, अशा पद्धतीच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करण्याची संकल्पना ओम गगनगिरी हॉस्पिटल अँड ऑक्युपेशन हेल्थ सर्व्हिसेस ही संकल्पना डॉक्टर प्रकाश शेडगे यांची आहे। आणि कारखान्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे जे गरीब आहेत, अशा गरिबांना अनेक वेळेला टेस्ट वेळोवेळेला न केल्यामुळे अचानक सर्वांना अटॅक येतात। गोरगरीब समाजातल्या लोकांनाही त्यांना कोणता रोग आहे किंवा काय झालेला आहे याची कल्पना मिळत नाही आणि त्यामुळे अचानक अनेक लोकांचा प्राण जातो। त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रकाश शेडगे आणि त्यांची सगळी डॉक्टरांची टीम आहे, त्यांची चांगली संकल्पना आहे। कर्नाटकमध्ये मला वाटतं आपलं काम सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये आपलं काम सुरू आहे आणि अनेक कारखान्यांच्या मालकांची बोलू त्या ठिकाणी अत्यल्प दरामध्ये टेस्टिंग करण्याच्या संबंधातली जी काही मदत आहे ती मदत नक्कीच आम्ही आपल्याला देत आहोत, पुढच्या काळामध्ये देणार आहोत। त्यामुळे आज या ठिकाणी आपल्या डायग्नोस्टिक सेंटर जे आहे त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी त्यांनी माझ्या हस्ते ठेवलेलं आहे। तुम्ही सांगितलं तसं आपण 2009 पासून ऑक्युपेशन हेल्थ सेंटरमध्ये आहोत। आपले कोपरखेड्याला 20 बेडचं हॉस्पिटल आहे, परंतु इंडस्ट्रीमध्ये, कंपनीमध्ये, कॉल सेंटर, JNPT किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा वर्करांचं प्रत्येक वर्षी मेडिकल चेकअप करणे हे रिकमेंडेशन असतं। प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा मेडिकल चेकअप करायला एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट घेऊन जाणं डिफिकल्ट होतं, वेळ जातो। तर त्याकरता आम्ही काय केलं, ऑन द हेल्थ चेकअप ऑन व्हील हा कन्सेप्ट तयार केला आहे। त्या कन्सेप्टच्या अंडर आपल्या बसमध्ये सर्व टेस्ट ज्या इंडस्ट्री करता कुठल्याही एम्प्लॉईज करता लागणार त्या सर्व होतात। त्याच्यामध्ये एक्सरे आहे, ECG आहे, ऑडिओमेट्री आहे, लंग फंक्शन टेस्ट आहे, ब्लड कलेक्शन आहे, विजन टेस्ट आहे आणि डॉक्टर चेकअप्स। आणि ह्या सर्व टेस्ट करायला फक्त आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात।
बसेसला फक्त इलेक्ट्रिक कनेक्शन केली का फुल्ली एसी युनिट्स असतं. किती बाहेर किती साऊंड असला, गरमी असली तर एम्प्लॉय कम्फर्टेबल मेडिकल चेकअप करतो. आणि आपण अशा आपल्याकडे टोटल 4 व्हेकल्स आहेत. रिसेंटली आपल्याला JNPTचं अप्रुव्हल मिळाल्यामुळे हे डायग्नोसिस सेंटर चालू केलंय. तर तिथे हे आपल्याला JNPT एअरपोर्ट आणि नियर बायचे कंटेनर टर्मिनल्स फॅक्टरीज आहे ह्याच्याकरता बेनिफिट होणार. आणि जिथे बल्क असणार आहे तिथं आपण मेडिकल चेकअप त्यांच्या प्रिमायसेस मध्ये चालू करतोय. आणि आपला जो रिपोर्टिंग सिस्टीम आहे इज वन ऑफ द बेस्ट. म्हणजे कंपनीमध्ये 2 चेकअप करता पर्पज असतो की एकदा एम्प्लॉयची हेल्थ कशी आहे आणि त्यांचं ऑडिट फेल व्हायला नाही पाहिजे. आपण रिपोर्टची स्वतःहून जी सिस्टीम तयार केलेली आहे आणि रिपोर्ट आता मी रिसेंटली व्हॉट्सअपवर देतो, ते रिपोर्ट्स कुठल्याही ऑडिटमध्ये पास 100% होतात. आणि इंडियामध्ये ज्या ज्या इंडस्ट्रीज करता जी लायसन लागतात त्या जवळजवळ सर्व आपल्याकडे आहेत. त्यामुळं मला हे सेंटर चालू करताना भरपूर आनंद होत आहेत. माझी टीम, माझी फॅमिली सर्वजण ह्याच्याकरता दिवस रात्र प्रयत्न करतात, मेहनत करतात, म्हणून आपण ह्या स्टेजला आता पोहोचलेलो आहोत. शासनाकडून आर्थिक मदत जर मिळत नाही तरी परंतु शासनाकडून जे लायसनिंग असतं, म्हणजे एक्झाम्पल डिश करता, फॅक्टरीज करता डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टीचं सर्टिफिकेट सर्जनचे जे लायसन आहे ते आपल्याला अप्रूव्ह करून देतात. JNPT करता JNPT डॉक सेफ्टीचं लायसन आहे ते आपल्याकडे आहे. DG सेफिंगच्या एजन्सी काय, जे लोक शिपवरती जाणार आहेत त्याच्याकरता जी एजन्सी लागते त्याच्याकरता आपण अप्रूव्ड मेडिकल चेकअप म्हणून आहोत. आणि माझ्या ज्या बेसिक डिग्री आणि माझी स्पेशलायझेशन जे इंडस्ट्रियल जी डिप्लोमा आहे आणि जी आपली फॅसिलिटी आहे ह्याच्यामुळे आपल्याला त्या डिग्रीज मिळत आहे, अप्रूव्हल मिळतं इझिली. सेकंड थिंग, आपण क्वालिटी वर्क देत असल्यामुळे आपल्याला ॲडिशनली आपण वर्कर लोकांचं फर्स्ट एड ट्रेनिंग करण्याकरता पण आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अप्रूव्हल दिलंय. तसं फायनान्शियली सपोर्ट नाही मिळाला तर बाकी ऑफिसर चांगले असतात आणि वर्करांचं एक तर क्वालिटी आणि सेकंड थिंग टाइम हे दोन्ही वाचल्यामुळे कंपनी सुद्धा आम्हाला प्रिफर करतात आणि ऑफिसर सुद्धा आम्हाला रिकमेंडेशन करतात. नॉर्मल लॅब जे रेट्स असतात, जे आम्ही ज्या सगळ्या टेस्ट करतो ते जवळजवळ 2000 प्लस टेस्ट रेट असतात बेसिक. तर ते आपण एक 600 ते 700 मध्ये जवळजवळ 30 ते 35% मध्ये आपण सर्व टेस्ट करतो. पर्पज काय आहे की आपल्याला एका दिवशी आम्ही 100-150 एक टीम करते. आम्ही मागच्या फायनान्शियल मध्ये 1 लाख लोकांचं मेडिकल चेकअप केलेलं आहे. त्यामुळे आम्ही बल्कमध्ये काम केल्यामुळे आम्हाला आमचा स्टाफ आहे प्रत्येकाला एकाला, माझ्याकडे अशी मुलं आहेत की एक्सरे त्यांनी जवळ 10 लाख एक्सरे एका मुलांनी केलेले आहेत, 5-5 लाख ECG एकट्याने केलेले आहेत. त्यामुळे काय मुलं फास्ट काम करतात, क्वालिटी वर्क ठेवतोय. आणि प्रोसेसिंगची सुद्धा कॉस्ट जी आहे, जे रिएजंट वगैरे बल्कमध्ये मागवल्यामुळे आम्हाला स्वस्त पडतात. त्यामुळे आम्ही म्हणजे व्हेरी मिनिमम प्रॉफिट त्या दृष्टीवरती आपण एक 30% ते 35% नॉर्मल रेटपेक्षा मध्ये काम करतो.